आपण पाहणार आहोत। चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये 27 नगरसेवकांचं संख्याबळ असूनही अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसला आपल्या हातातली सत्ता गमवावी लागली। राजकारणातील सर्व समीकरणं बाजूला सारत भारतीय जनता पक्षानं थेट ठाकरे सेनेच्या पाठिंब्यानं महापालिकेवर पुन्हा एकदा आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं। या अटीतटीच्या लढतीमध्ये भाजपच्या संगीता खांडेकर यांनी काँग्रेसच्या वैशाली महाडुळे यांचा अवघ्या एका मतानं पराभव करत महापौर पदाची खुर्ची काबीज केली। काँग्रेससाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जातोय, कारण संख्याबळ असूनही गटबाजीनं त्यांचा घात केला। मात्र खरा ड्रामा रंगला तो उपमहापौर पदाच्या निवडणुकीत। उपमहापौर पदासाठी ठाकरे सेनेचे प्रशांत दानव आणि काँग्रेस समर्थित पप्पू देशमुख यांच्यात जोरदार टक्कर झाली। दोन्ही उमेदवारांना समान 32 मतं पडल्यानं सभागृहात पेच निर्माण झाला होता। अखेर ईश्वर चिठ्ठीचा सहारा घेण्यात आला आणि नशिबानं साथ दिल्यानं प्रशांत दानव यांची उपमहापौर पदी वर्णी लागली। या विजयानंतर भाजप आणि उद्धव सेनेच्या गोटात जल्लोष असला तरी या नव्या समीकरणांमुळे राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झाडल्या जात आहेत। काँग्रेसमधील ही उभी फूट आणि ठाकरे सेनेनं भाजपला दिलेला पाठिंबा यामुळे चंद्रपूरच्या राजकारणात आता मोठ्या संघर्षाला सुरुवात झाली आहे। त्यांच्या पक्षाचा विषय, त्याच्यामध्ये मी पडणार नाही, पण माझी जी माहिती आहे ती जे नगरसेवक गेले, जी मला माझ्या ऑथेंटिक सूत्राकडनं मिळालेली माहिती आहे, प्रत्येक नगरसेवकाला 1-1 कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत आणि प्लस या बाकीची ऑफर आहे जी माझी चंद्रपूरमध्ये जे उबाटाचे नगरसेवक गेलेत त्यांना, आणि जो अपक्ष नगरसेवक गेला त्याला 50 लाख रुपये दिले। ही माझी माहिती आहे आणि याच्यावर चौकशी करावी। ज्यांनी हा आरोप केला ते पैसे मोजायला बसले होते का भाजपतर्फे, की हे पैसे मोजा आणि त्यांना द्या? ज्यांनी हा आरोप केला, मला आरोप कोणी केलाय माहीत नाही, पण भारतीय जनता पक्षाने हे 1-1 कोटी रुपयाच्या भाग आहे त्यांच्याकडे पाठवून जरा मोजून पोचवा शिवसेनेच्या लोकांकडे, असं काय व्यवहार झालाय का? आणि मध्ये मग 20% कमिशन आहे का कुठे? सुपर प्रवक्त्यांचा प्रॉब्लेम हा झालाय की सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंची भीती वाटायला लागली आहे का नाव घ्यायला। सुपर उद्धव ठाकरेंनी सगळ्या चंद्रपूरचं कान घडवून आणलं आणि सुपर प्रवक्त्यांना याबद्दल कल्पना सुद्धा नव्हती। त्यामुळे सुपर प्रवक्त्यांनी आता काय झालंय, सुपर प्रवक्ते काय करतायत, आता चंद्रपूरचे नगरसेवक तर गेले, आता लहानपणी जी आपण गोष्ट ऐकलेली अगं अगं म्हशी मला कुठे नेशी, अशी अवस्था संजय राऊतांची झाली आहे। लोकशाही मराठीला खात्री